शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले फुलले रे क्षण माझे फुलले रे 1 2 3 झुळूक वाऱ्याची आली रे लिहून कोवळी सोन फुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे झुळूक वाऱ्याची आली रे लिहून कोवळी सोन फुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे या वेडाचे नाच रे भाव बेलो रे मेंदीने शकुनाच्या मेंदीने खुलले रे क्षण माझे खुलले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती गजानन महाराज की जय श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः पाणी घेऊन तांबडं सोडून द्या गोविंदमिति हस्तं प्रक्षाल्य मनामध्ये विष्णवे नमः असे नामस्मरण करा ओम विष्णवे नमः मरुद्गणाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः रुद्राय नमः शांति ब्रह्म शांति सर्वगो शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथि देवो भव सर्वान् देवानिष्ठान् निष्ठान् दृष्टान् वृद्धान् गुरून् नमस्कृत्य देवता नमस्कारः नमः म्हटल्यानंतर देवाला नमस्कार करा ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः लक्ष्मीनारायणाभ्यां नमः उमामहेश्वराभ्यां नमः वाणीहिरण्यगर्भाभ्यां नमः शचीपुरन्दराभ्यां नमः माता पितृचरणकमलेभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः एतत् श्री पन्नो यजमानो अहम पूर्ण नाव घ्या तुमचं संतोष पांडुरंग मनामध्ये पत्नीचं नाव घ्या बोला सपत्निको अहम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त अहम करिष्ये तदंगत्मेनादो देवताभ्यो नमो नमः स्वस्ति पुण्यावादनं मातृकाब्दनं सतनाग्नादिरातंजहं करिष्ये तथा जाजो सूर्यदीप भूमिर्नशङ्खघण्टोपजनं च करिष्ये तदनन्तरेणादो गणपति स्मरणं च कुर्यात् गणपतीला नमस्कार करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजवदनाय नमः नमस्कार सूर्यपूजनं कुर्यात् आकाशकडे पाहून सूर्य भगवंताला नमस्कार करा मनापासून शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्ते नमस्कार करा स्योना पृथिवीना भवान् वृक्षरा निवेदनजत्सानः शर्मसप्रताः धरणी देवे नमः कर्मभूम्ये नमो सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्करोमि
ते खाग्मु सहस्रयोजने वदन्मार्तन्मसि गंगे चैमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुर्मः उदकं कृत्वा निर्माण आत्मानं पूजा संभरत प्रोक्षेत हाथ कडून घ्या नमस्कार करा पवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सवाह्यभ्यन्तरं श्रीसर्वं शुद्धीकरणं दुर्दशमुखघण्टिकाभ्यां नमो नमः नमस्कारो समर्पयामि नमस्करोमि घंटाकर्णाय नमो नमः ब्रह्मणे नमो नमः नमस्कारं समर्पयामि नमस्कार शंकरेश्वराय नमो नमस्ते ह्रीं क्रों यं रं लं वं शं शं सं भोमं शं सं वं सा ह्रीं ओं आं ह्रीं क्रों आसां मूर्तिनं प्राणः प्राणाः ॐ आं ह्रीं क्रों यं रं लं वं शं शं सं भोमं शं सं सा ह्रीं ओं आं ह्रीं क्रों समृद्धिमस्तिकाः ॐ आं ह्रीं क्रों यं रं लं वं शं शं सं भोमं शं सं वं सा ह्रीं ओं आं ह्रीं क्रों आसां मूर्तीनां सर्वेन्द्रियाणि वाङ्मनस्त्वक्चक्षुश्रोत्रजिह्वा प्राणपाणिपादपादस्थानि इहैव कष्टसुखं तिष्ठन्तु स्वाहा मूर्तिषु बृहस्पतिर्यज्ञानि मन्दनोत्वरिष्ठं जज्ञो समिमन्दधातु विश्वे देवास इहमादयन्ताम् ॐ प्रतिष्ठ अस्य प्राण प्रतिष्ठन्तु अस्य प्राणक्षरन्तु च अस्य देवतमर्चाये मामध्येति च कश्चन प्रतिष्ठापनार्थे अक्षतां समर्पयामि ईशदरिद्र दुःखवगे देशान्तरा पाठवी हेरम्बा गणनायका गजमुखा भक्तान् बहुतोषवी आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवमर्ति गच्छति नमस्ते वातु पुरुषा भूषय भृतप्रभो मद्गृहे धनधान्यादि समृद्धं कुरु सर्वदा ध्यायामि आवहनाट्य वरदक्षिणक्षया हादक्षिणं सर्वदेवनक्षिणं होऊन द्या ओम सहस्रशीरेखा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपातः सभूमिग्मु सर्वतस्पृतवाक्य महिमातो जाय पुरुषः पादो स विश्वाभूतान्त्रिपारसामृतयो देव्यन्तरिक्षे वयोधाः पयस्वती वर्धितः सन्तु महजं मा भगवन्ताय नमो पयादि वयों मा पञ्चनद्यः सरस्वतीमप्यन्ति श्रुतः सरस्वती तु पञ्चधासो देशे भवत्सरिता सकल देवताभ्यो नमो नमः ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे मनमोराचे जादू भरे हे पिसारे मेंदीने शकुनाच्या मेंदीने हसले रे क्षण माझे हसले रे सजले रे क्षण माझे सजले कशी सांगू मी माझ्या मनीची कथा रे मेंदीने शकुनाच्या मेंदीने भुलले रे क्षण माझे भुलले रे क्षण माझे फुलले
सजले रे क्षण माझे सजले रे, हसले रे क्षण माझे हसले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. जय गणेश पाहि मां. जय गणेश रक्ष मां. जय गणेश पाहि मां. जय गणेश रक्ष मां. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतं सकं विलासिलोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशिते भजेत्तकं नकासुवासुनाशकं नमामि तं विनायकं. जय गणेश पाहि मां. जय गणेश रक्ष मां. जय गणेश पाहि मां. जय गणेश रक्ष मां. समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं धरेधरोधरं वरं वरेव वक्त्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतान् नमस्करोमि भास्करं. जय गणेश पाहि मां. जय गणेश रक्ष मां. जय गणेश पाहि मां. जय गणेश रक्ष मां. जय गणेश रक्ष मां. जय गणेश रक्ष मां. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. गणपती गजानन महाराज की जय. आहे बाहेर हो. आणि आतमध्ये फक्त गुरुजी आहेत दिसतात. हो. काय माहितीये तुम्हाला शास्त्र काय असेल याच्या मागचं? नाही. हा, तर शास्त्र काय असतं की अगोदरच्या वेळी राजा महाराजा लोक असायचे, तुम्ही बघितलं असेल. तर ती राजा महाराजा लोक कसे असायचे ना, टॅक्स वसूल करायचे. माहितीये का तुम्हाला? त्याला काय म्हणायचे माहितीये का तुम्हाला? कर वसूल करायचे. आणि हा, तर कर वसूल कोणाकडनं करायचे? गरिबांकडनं करायचे आणि शेतकऱ्यांकडनं करायचे. तर एक वर्ष शेती पिकली तरी त्यांच्याकडे जे असेल ते घेऊन जायचे आणि राजकोषामध्ये घालायचे. पण एक वर्ष कधी अकाल पडला आणि पाऊस नाही पडला तरी जे शेतकऱ्यांनी जमवून ठेवलेलं असायचं ते पण काही राजा असायचे दुसऱ्या वर्षी परत घेऊन जायचे. मग असं झाल्यानंतर शेतकरी किती वेळा उपाशी झोपायचा. आणि एक असं झालंय की शेतकरी एकदम उपाशी झोपल्यानंतर 2 दिवस 3 दिवस जेव्हा माणूस उपाशी झोपतो त्या डोळ्यातून अश्रू आले आणि झोपताना अश्रू त्याच्या भूमिमातेवर पडले. आणि भूमिमाता कोण? वसुंधरा काय म्हणाली? गोमातेचं रूप घेतलं आणि ती सांगितलं की हे जे राजा महाराजा आहेत हे काय करत आहेत? आमच्या शेतकऱ्यांनी एवढी मेहनत केलं, सगळं पीक जे आहे, जे अन्नधान्य आहे ते माझ्या शेतकरी बाळांना उपाशी ठेवून स्वतः करून घेत आहेत. म्हणून त्या भूमीने गौमातेचं रूप घेतलं आणि गौमातेचं रूप घेऊन कुठे गेली माहितीये का तुम्हाला? साक्षात ब्रह्माकडे. आणि ब्रह्माला सांगितलं तुम्ही जी पृथ्वी निर्माण केली पण माझे जे शेतकरी बाळ आहेत ते सगळे उपाशी राहत आहेत, तर तुम्ही काहीतरी करा. तर ते म्हणाले मी तर सृष्टीचं सृजन करता, मी सृष्टी बनवली, आपण महादेवाकडे जाऊया. म्हणून त्यांनी काय केलं? महादेवाकडे गेले. तर महादेवाने म्हटलं बघा मी तर सगळं असं एक नेत्र ओपन केलं तर सगळी पृथ्वीचा नाश होऊन जाईल. तर तुम्ही हे केस कोणाकडे घेऊन गेले? विष्णूकडे गेले. तर त्या विष्णूंनी काय सांगितलं? मी जमदग्नी ऋषींच्या घरी जन्म घेईन. आणि जमदग्नी ऋषींच्या घरी त्यांनी जन्म घेतला परशुराम रूपाने. आणि ह्या परशुरामाने ही पृथ्वी एकदा नाही दोनदा नाही 21 वेळा काय केली? निक्षत्रिय करून टाकली. आणि निक्षत्रिय करून कोणाला दान केली माहितीये का तुम्हाला? ब्राह्मणांना दान केली. सो हे घर कोणाचं झालं? तुम्ही बाहेर आहे ना? आता लक्षात आलं तुम्हाला? दुसरा दाखला तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्हाला म्हणजे राजा बलीने दान द्यायचं ठरवलं आणि त्याला वामन रूपाने विष्णू रूप गेले आणि 3 पावलांमध्ये त्यांनी पृथ्वी, आकाश आणि पाताळ तिन्ही पादक्रांत केला आणि ती पृथ्वी ब्राह्मणांना मिळाली. तर 2 दाखले दिलेले. हे घर माझं आहे, चलो टाटा बाय बाय. बरोबर आहे, टाटा बाय बाय.
शास्त्र सांगितलं काय सगळे हो बोललात ना तुम्ही. चला आता तुम्हाला माझ्याकडून हे घर घ्यायचंय का? पाहिजे का तुम्हाला? अग्रीमेंट तुमचं असं तरी सांसारिक आमचं आहे सगळं, म्हणजे शास्त्र सांगते. तर तुम्हाला 4 करोड रुपये द्यावे लागतील. हा, आणि जर 4 करोड द्यायचे नसतील तर 4 वचन द्यावे लागतील. एक वचन 1 करोड रुपयाचं आहे. सरांकडे माझा अकाउंट नंबर आहे ऑलरेडी, आमचे ट्रान्झॅक्शन चालू असतात. तर सगळ्यात पहिलं वचन आहे मातृदेवो भवः. बोल. या घरात आईची सेवा झालीच पाहिजे. ज्या घरात आई समान व्यक्ती असतील त्यांना जे काही आपल्याकडनं जमतंय तेवढं करून खाऊ घालायचं, त्यांची सेवा करायची. जमेल का रे? मम्मी चहा दे, मम्मी पाणी दे, मम्मी हे करून दे, ते करून दे. मम्मीला जास्त मम्मी बसली असेल तर हातात पाणी द्यायचं. करणार का मस्त एन्जॉय एसी लावून असं झोपणार वरती. हा बोला मातृदेवो भवः. मातृदेवो भवः. त्याच्यानंतर म्हणतात की पितृदेवो भवः. आपल्या घरात येणारे पिता समान व्यक्ती जे कोण असतील त्यांना त्यांचा आदर मान सन्मान मिळाला पाहिजे. ते करणार का तुम्ही? की बाबा घेऊन या ना चॉकलेट, बाबा घेऊन या ना केक. सगळं बाबा खाली आले नाहीत दरवाज्यात, बाबा माझा सॉक्स बघा फाटलाय, मला घेऊन या नवीन. बाबा माझी बॅट घेऊन या नवीन. असं बाबालाच खाली उतरवणार का त्यावेळा? नाही बाबा तुम्ही बसा शांत, मी पाणी आणतो. होणार ना? करणार का नाही? हा, ते दुसरं वचन आहे. तिसरं वचन आहे अतिथी देवो भवः. अतिथी देवो भवः. हे जे पाहुणे मंडळी सगळे आहेत त्यांच्यासाठी घर असं खुल्लं असलं पाहिजे दरवाजा. असं नाही अपॉइंटमेंट घेऊन या तुम्ही, आज या रविवारीच या ना, रविवारी काय मला सुट्टी असते. हा, तर सगळ्यांनी कधी पण फोन करून यायचं, कधी पण भेटायला यायचं. आणि ज्याला काय खायचं असेल त्याने आधीच ऑर्डर द्यायची. मी तुम्हाला दिले. काय माहितीये का? असं म्हणतात पाहुण्याने देव असतो. त्याला काय खायचं असेल तर पाहुण्याच्या रूपाने येतो आणि आपल्याकडनं खातो. आता कोणीतरी म्हणतं अरे ताई तू किती छान शिरा बनवते. ताई म्हणते सकाळी उठला की याला मलाच घेत नसते काय. असं नाही, त्या देवाला खायचा असतो तो शिरा, म्हणून तुम्हाला कोणीतरी बोलतं. तर आवडेल ना तुम्हाला बनवून द्यायला? हा, आता 4थं वचन आहे. 4 करोड वाचवायचे असेल 4 करोड. 4थं वचन आचार्य देवो भवः. आपले गुरुजन, आपले आचार्य घरी आले की त्यांना कधी खाली पाठवायचं नाही. खाऊन पिऊन चहा पाणी करून नाश्ता करून जे काय आपल्याकडे जाईल. आता आचार्य म्हणजे मी धोतर कुर्ता घालणार का नाही, तर आपले शिक्षक सुद्धा खाली भेटले की बाय टीचर म्हणून गपचूप नाही निघायचं असतं. त्यांना वरती घेऊन यायचं आपल्या घरी, त्यांचा सत्कार करायचा. तर आजपर्यंत ज्या व्यक्तींमुळे सर तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला त्या सर्व गुरूंना नमन करा. कारण ही वास्तू तुमची नाही आहे. आपण कुठेतरी कोपऱ्यात राहत होतो, कुठल्या तरी मुंबईच्या कोपऱ्यात. आज मुंबईच्या गर्भात आलेलो आहोत. बघा एवढं मोठं वास्तव्य घर झालेलं आहे. तर ज्या ज्या गुरूंमुळे तुम्ही हे साध्य करू शकलात त्या सर्व गुरूंना नमन करा. बोला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय नमो हरे. ओम वाजो शांतिरं. सरीच्या सारीत किती सजून गजुना, किती सजून गजुना. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. सरीच्या सारीत किती सजून गजुना, किती सजून गजुना. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. सूर्य बलवान असतो त्याला मान सन्मान प्रतिष्ठा ऐश्वर्य सगळं मिळतं. तर तुम्हाला जर ते हवं असेल तर आपण या नवग्रहांची पूजा करणार आहोत. तर सगळ्यात पहिले डोळे बंद करून सूर्याचं आवाहन करा. गुरुजी जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महदुदिं सौरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्.
बघा आपल्या कुंडलीमधला सूर्य बलवान आपल्या घरामध्ये जो कोण आळशी असेल त्याचा उत्साह वाढू दे, त्याला इच्छा होते सगळ्या काम करायची. कारण जो आळस असतो तेव्हा सगळ्या अपॉर्च्युनिटीज निघून जातात. तर या घरात कोणीही आळशी राहू नये, सगळ्यांचा उत्साह वाढावा, सगळ्यांना मान सन्मान प्रतिष्ठा मिळावी, प्रतिष्ठा वाढत. तसं चंद्र म्हणजे आई. ज्या माणसाचं पंचपक्वान वाटलेलं असेल पण त्याचं मन शांत नसेल तर त्याला ते आवडेल का? बघा आज तुमचा आनंदी सगळे आहेत पण तुमचं मनच शांत नसेल, मनात चिडचिड असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येणार. महापराक्रमी मंगळ. तुम्हाला माहिती आहे अशा 2 पुरुषांचं मी नाव तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले शिवाजी महाराज. वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण मानलं आणि फक्त वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी काय केलं माहितीये का तुम्हाला? किती किल्ले त्यांच्याकडे? 365 किल्ले होते. 365. आपण 1 बेडरूम 2 बेडरूम 3 बेडरूम 4 बेडरूम मध्ये समाधान होतं आणि असं वाटतं त्याला मीच पाप आहे ना, आपणच पाप आहे, आपणच भगवान आहे काय म्हणता? असे पण लोक असतात, बरोबर आहे. पण मंगळ म्हणजे पराक्रम करणाऱ्याला माणूस काही ना काहीतरी चिडचिड करणारे लोक कोणाला आवडत नाही. जे लोक योग्य ठिकाणी योग्य बोलतात, योग्य पराक्रम करतात त्या लोकांचं नाव 4 ठिकाणी घेतलं. तुला पप्पांनी 1 बेडरूमचा फ्लॅट घेतला, तुला किती मोठा घ्यायचा आहे? 4 बेडरूम कमीत कमी. तोपर्यंत डोकं शांत ठेवायचं नाही, महल घ्यायचा ना. मग सगळ्यांना बरोबर आहे ना. हा असं काहीतरी पराक्रम करायला पाहिजे बेटा, मग शांत नाही बसायचं. तिला हळदीन रंगवीन, करमान तिला सजवीन, तिला हळदीन रंगवीन, करमान तिला सजवीन, संग घेऊन माझ्या तिला साऱ्या गावात मी फिरवीन. सांग राणी तू माझी होणार, तुझा हात माझ्या हाती देणार, माझ्या नावाचं कुंकू तुझ्या माथ्यावर कधी घेणार. सरीच्या सारीत किती सजून दजुना, किती सजून दजुना. दया चित्रा भवतु सदा व्रतः सखा दया चित्तया व्रता स्वाहा. ओम राहवे स्वाहा. केतुं गणवन्य केतमे वेशो प्रजा अपेक्षसेतं गणप्रजाताः. ओम केतमे स्वाहा. ओम केतमे स्वाहा. ओम ईश्वराय स्वाहा. ओम गणये स्वाहा. ओम उमायै स्वाहा. ओम कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग, कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. सरीच्या सारीत किती सजून दजुना, किती सजून दजुना. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग, कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. माझ्या मनात वाजत दबक्या पावलानी आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार, एका हरणीनं केली. दबक्या पावलानी आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार, एका